तर स्वागत आहे तुमचं चालता फिरता कार्यक्रमवर. आपला हा चालता फिरता कार्यक्रम आहे. आता हा कार्यक्रम असा आहे की मी काही तुम्हाला प्रश्न विचारणार, त्या प्रश्नाचे जो सलग 3 उत्तर बरोबर देईल, 3 प्रश्नाचे सलग तो जो उत्तर देईल त्याला माझ्याकडनं हे बक्षीस. हा, तर आता माझा पहिला प्रश्न असा आहे, हात वर करायचा, हात वर करायचा, बोलायचं नाही. म्हणजे जर तो उत्तर देऊन टाकला तर तो प्रश्न काय होईल, काय होईल, बाद होईल, हा, रद्द होईल तो. तर माझा पहिला प्रश्न असा आहे की आपल्याला भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले? दिनांक, महिना आणि वर्ष असं सगळं सांगायचंय. कोण सांगतं? आपल्याला भारताला स्वातंत्र्य कधी मिळालं? कोणाला येतंय का? बरोबर, दिनांक सांगा. मी काय सांगितलं? हात वर करायचं. हा, ठीक आहे. चला आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. ओके, आपल्या प्रश्न नीट आहे का? आणि हात वर करायचं, कॉमनली उत्तर द्यायचं नाही. ओके, ज्याला येतं त्याने हात वर करा, मग मी त्याच्याकडे माईक देईल. ओके, तर आपला दुसरा प्रश्न असा आहे की आपल्या झेंड्याला किती रंग आहे? 3. हा, कुठले कुठले? ऑरेंज, व्हाईट, ग्रीन. वा, बरोबर. अगदी पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. टाळ्या वाजवा. चला, आता माझा पुढचा प्रश्न की 3 जानेवारी हा दिवस कुठला दिन म्हणून साजरा केला जातो? हा, ज्यांनी येते त्यांनी हात वर करून ठेवा, एकमेकांना सांगू नका. महिला दिवस. नाही, उत्तर चुकलेलं आहे त्यामुळे प्रश्न बाद झालेला. हा, सावित्रीबाई फुले. वा, उत्तर बरोबर आहे. टाळ्या वाजवा. चला, पहिला प्रश्न बरोबर दिला. अजून तिला 2 प्रश्नांची उत्तर बरोबर द्यायचे. तर माझा दुसरा प्रश्न तिला आहे. बाकीच्यांनी पण रेडी. हिला नाही आलं तर ते तुमच्याकडे पास होईल. ओके, तर आता दुसरा प्रश्न असा आहे की सनची स्पेलिंग काय? SUN. हा, सन म्हणजे सूर्य. वा, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे. टाळ्या. आता शेवटचा प्रश्न आहे तो आपण तिला विचारूया. ओके, शिवाजी महाराजांची जयंती कधी साजरी केली जाते? 19 फेब्रुवारी. वा, टाळ्या वाजवा. तिन्ही प्रश्नाचं उत्तर बरोबर दिल्यामुळे तिला आपण देतोय भेट. टाळ्या वाजवा. चला, आता आपण एक विजेता आपल्याला भेटलेला आहे. आपण पुढच्या विजेत्याकडे जाऊयात. आता माझा पुढचा प्रश्न असा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती कधी साजरी केली जाते? 14 एप्रिल. 14 एप्रिल. उत्तर बरोबर आहे का? चला, उत्तर बरोबर आहे. टाळ्या वाजवा. एक प्रश्नाचं उत्तर तिने बरोबर दिलेलं आहे. ओके, तर आपला आता पुढचा प्रश्न तिलाच आहे. बाकीच्यांना येत असेल तरी तो लक्षात ठेवावा. ओके, आता माझा प्रश्न असा आहे की एबीसीडीत एकूण किती अक्षर आहेत? आता कोणी उत्तर दिलं? तू दिलं. एबीसीडीत किती अक्षर आहे? मागे बघायचं नाही आता. मग मी हा प्रश्न बाद करेल, जो मागे बघेल तो. 24. उत्तर चुकलेलं आहे. हा, 26. वा, टाळ्या वाजवा. पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. आपल्या वर्षामध्ये एकूण दिवस किती असतात? 366. 300. उत्तर बरोबर आहे का? नाही, मी काय विचारलं, एका वर्षात 366 कधी असतात? लीप वर्ष. बरं, चला, यालाच धरून माझा पुढचा प्रश्न आहे की लीप वर्ष किती वर्षांनी येते? 3. उत्तर चुकलेलं आहे. कुणाला येतंय का? चला, हा प्रश्न बाद. आपण पुढे जाऊया. आपण जो प्रजासत्ताक दिन साजरा करतो तो कुठल्या तारखेला करतो? कुणाला येतंय? हा, हिला संधी देऊया. 26 जानेवारी. 26 जानेवारी. उत्तर बरोबर आहे. टाळ्या वाजवा. चला, आता मला मंडेची स्पेलिंग सांग. MADAY. उत्तर चुकलेलं आहे. ओके, हा, MONDY. हा, मंडे म्हणजे सोमवार. सोमवार. टाळ्या वाजवा. उत्तर, पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे. आता आपण तिला दुसरा प्रश्न विचारूया. बाकींना पण येत असेल तर त्यांनी हात वर करायचा आहे. ओके, तर मला प्रश्न विचारायचा आहे की माझा दुसरा प्रश्न तुझ्यासाठी, एका आठवड्यात किती वार असतात? 7. प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. टाळ्या वाजवा. आता एक जर प्रश्नाचं उत्तर तिने बरोबर दिलं, जर तिने प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं तर आपण तिला बक्षीस देणार आहोत. हा, बाकीच्यांनी पण तो येत असेल तर हात वर करायचा. आता माझा प्रश्न असा आहे की आपण जो 15 ऑगस्ट साजरा करतो आणि 26 जानेवारी साजरा करतो,
यातला फरक काय सांगू शकशील? बाकीच्यांना कुणाला येतो त्यांनी सांगा. 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिवस म्हणतात आणि 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिवस वा म्हणतात. वा, टाळ्या वाजवा. ठीक आहे, तर आपल्याला पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे. आता सलग पुढची 2 प्रश्न जर त्यांनी बरोबर दिली तर आपण त्याला बक्षीस देणार आहोत. बाकीच्यांना येत असेल तर त्यांनी पण हात वर करा. त्रिकोणाला किती बाजू असतात? 3. वा, टाळ्या वाजवा. दुसऱ्याही प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. आता आपला शेवटचा, जर आता त्यांनी तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर आपण त्याला बक्षीस देणार आहोत. ओके, आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण? देवेंद्र फडणवीस. वा, टाळ्या वाजवा. अगदी तिन्ही प्रश्नाचे उत्तर बरोबर दिल्यामुळे आपण त्याला बक्षीस देतोय. टाळ्या वाजवा. चला आता आपण शेवटचा राऊंड घेऊयात. छान उत्तर देतायत तुम्ही, छान विद्यार्थी आहेत. ओके, तर माझा प्रश्न आहे का, आपला राष्ट्रीय प्राणी कोणता? नवीन यांना वाघ. वाघ. उत्तर बरोबर आहे का? वाघ बरोबर. बरोबर आहे का सर? माझंही चुकतंय. राष्ट्रीय प्राणी वाघ. अगदी बरोबर आहे. टाळ्या वाजवा. मी बघत होतो. चला, पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. तर आता दुसराच प्रश्न आपण त्यांना विचारू की आपला जे चलन आहे, जे नाणं आहे, त्याला आपण काय म्हणतो? 1 रुपया. अच्छा, तिने उत्तर दिलेलं आहे. आपण ते गृहीत धरूया की आपण त्याला काय म्हणतो? रुपया. 10 रुपये, 50 रुपये, म्हणजे हे आपलं काय झालं? चलन झालंय. हे आपलं चलन आहे, ज्याला आपण रुपया म्हणतो. तिने दोन्ही प्रश्नाचे उत्तर बरोबर दिलेले आहे. आपण तिसऱ्या प्रश्नाकडे वळूयात. तिला तिसरा प्रश्न माझा असा आहे की पृथ्वी जवळचा सर्वात जवळचा ग्रह कोणता? चंद्र. नाही. चला, तिला आणखी एक संधी देऊयात आपण. मूनची स्पेलिंग सांग. मूनची स्पेलिंग कोणाला येते? चला, तिने 2 प्रश्नाचे उत्तर दिले. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर नाही आल्यामुळे तिला आपण बाद करतोय. पुढे जाऊयात. MOON. मून म्हणजे चंद्र. चंद्र. वा, पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलंय. टाळ्या वाजवा. ओके, आता माझा पुढचा प्रश्न असं विचारायचा आहे की